मित्रांनो, DMR या पदाच्या होणारी परीक्षा कदाचित स्टे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. NHM अंतर्गत 10 वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांकरिता 30% जागा शासनामार्फत ठेवल्या जातील असे GR काढण्यात आलेले होते, परंतु त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केलेली नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिवस. या दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. चला तर सुरू करूया आजचा महानगरपालिका नवी मुंबई येथील झालेल्या सोशल वर्कर या पदाचे जो प्रश्नावली आहे ते प्रश्नावलीचे आपण आज भाग 3 मध्ये ते प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. आजचा प्रश्न क्रमांक 41. ध्यानाबद्दल खालीलपैकी काय खरे आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांशी त्यांचा काही संबंध नाही. 2. ते जाणीवेचा रास वाढवते. 3. ते ज्ञानेंद्रियाच्या कार्याचे नियमन करते. 4. ते शास्त्रामध्ये लिहून दिलेले नव्हते. मित्रांनो, याच्यातील जे उत्तर असेल ते ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर असेल. ते ज्ञानेंद्रियाच्या कार्याचे नियमन करते हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पहा. हे मानसोपचार आणि इलेक्ट्रॉनिक व्हील्स थेरपी ECT सोबत दिले जाणारा एक सहाय्यक उपचार आहे. यामुळे रुग्णालयातील मानसिक विकार सुधारण्यास मदत होते. या विधानात कोणत्या उपचाराबद्दल बोलले जात आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. मानसशास्त्रीय विश्लेषण. 2. अबॅक्वेशन थेरपी. 3. औषधी चिकित्सा. 4. सायकोसोमॅटिक फिजिओथेरपी. मित्रांनो, याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 औषध चिकित्सा हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43 पहा. भारतातील निरक्षरतेच्या समस्येला कायम राहण्यास खालीलपैकी कोणते सामाजिक घटक बहुधा कारणीभूत ठरतात? बघा ऑप्शन तुमच्या समोर. सरकारी धोरणाचे अपयश. 2. धार्मिक निबंध. 3. उच्च कर आकारणी दर. 4. जात आधारित शैक्षणिक अपवर्जन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जात आधारित शैक्षणिक अपवर्जन हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. प्रसिद्ध समाजशास्त्र एमिल डर्कहेम यांनी आत्महत्या ही एक मोठी सामाजिक समस्या म्हणून अभ्यासली. त्यांनी 4 प्रकारच्या आत्महत्याचे वर्गीकरण केले आहे. त्यांच्या आत्महत्येच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट आहे? बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1. प्राणघातक. 2. सामंतवादी. 3. निराशावादी. 4. आशावादी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 प्राणघातक हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45 पहा. भारतातील बालमजुरीच्या व्यापक प्रथेच्या खालीलपैकी कोणता महत्त्वपूर्ण परिणाम आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर. मुलांचे आरोग्य सुधारले. 2. शिक्षणाची समान उपलब्धता. 3. साक्षरता दर वाढला. 4. बालपण गमावणे आणि भविष्यातील मर्यादाची संधी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 बालपण गमावणे आणि भविष्यातील मर्यादित संधी. प्रश्न क्रमांक 46 पहा. ग्रामीण समुदायामध्ये कुष्ठरोगाच्या कलंकाला संबोधित करताना सामाजिक कार्यकर्त्यांसाठी खालीलपैकी कोणते सर्वात मोठे योग्य असेल? ऑप्शन बघा तुमच्या समोर. सार्वजनिक रुग्णालयांना सरकारी निधी वाढवणे. 2. सामुदायिक शिक्षण आणि पुनर्रचना कार्यक्रम. 3. सर्व कुष्ठरोगी रुग्णांचे संस्थात्मीकरण. 4. औषधोपचारावर एकमेव केंद्रित लक्ष. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 सामुदायिक शिक्षण आणि पुनर्रचना कार्यक्रम हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47. माहितीवर प्रक्रिया करताना संशोधकाला अनेकदा असे काही प्रतिसाद येतात जे हाताळणे कठीण असते. अशा प्रतिसादांचा एक वर्ग डीके प्रतिसाद म्हणून
असू शकतो तर डीके म्हणजे काय आहे? बघा ऑप्शन. डोंट नो रिस्पॉन्स 2, डबल नीडेड रिस्पॉन्स 3, ड्युअल नॉलेज रिस्पॉन्स 4, डिस्टन्स स्किन रिस्पॉन्स. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, डोंट नो रिस्पॉन्स हे याचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका सोशल वर्कर या पदाची परीक्षा 2023 मध्ये झालेला पेपर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तसेच मी तुम्हाला तुमच्यासाठी विविध MCQ प्रश्नावली तसेच झालेले पेपर सादर करीत आहे. परंतु तुमचे सबस्क्रायबर करणे हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. एक व्यावसायिक समाजकार्यकर्ता म्हणून माझी फीस तुमचं सबस्क्रायबर असेल. तरी सर्वांनी सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्याला मनाला लाजून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा प्रश्न क्रमांक 48, मायक्रोबॅक्टेरियम लेप्रिप्सीपासून होणाऱ्या दीर्घकालीन संसर्गजन्य रोगामुळे कोणता वैद्यकीय विकार ओळखला जातो? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत. क्षयरोग 2, HIV एड्स 3, हॅन्सन रोग 4, एप्सजर सिंड्रोम. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, हॅन्सन रोग हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49, जर एखाद्या विद्यार्थी संशोधक उद्योग संशोधन करताना एखाद्या कंपनीला गेला तर तो स्पर्धकाने नोकरी करत असल्याचे कळवत नसेल तर खालीलपैकी कोणते नैतिक प्रश्न उद्भवतात? बघा ऑप्शन तुमच्या समोर. माहितीपूर्ण संमती 2, जबरदस्ती 3, चुकीचे प्रतिनिधित्व 4, हितसंबंधाचा संघर्ष. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, हितसंबंधाचा संघर्ष हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा. सर्वात सामान्यतः मानसोपचाराला काय म्हणतात? बघा ऑप्शन. चालण्याचे उपचार 2, खेळण्याचे उपचार 3, बोलण्याचे उपचार 4, अवरोधित उपचार. याचं योग्य उत्तर आहे बोलण्याचे उपचार. प्रश्न क्रमांक 51 पहा. माहिती संकलनात पथदर्शी सर्वेक्षणाचा वापर करण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बघा. अचूक सांख्यिकीय डेटा मिळवणे 2, क्षेत्रीय काम टाळा 3, प्रश्नांची व्यवहार्यता चाचणी करा 4, गृहीतके पक्के करा. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, प्रश्नांची व्यवहार्यता चाचणी करा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 पहा. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संशोधन सेवा तंत्राचे आणि कार्यक्रमाच्या प्रभावीतेचे मूल्यांकन करते? बघा ऑप्शन तुमच्या समोर. कृती संशोधन 2, तात्विक संशोधन 3, पद्धतशीर संशोधन 4, सामाजिक कार्य संशोधन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, सामाजिक कार्य संशोधन. प्रश्न क्रमांक 53 पहा. कोणत्या मानसिक विकारात जास्त प्रमाणात खाणे आणि त्यानंतर उलट्या किंवा जास्त व्यायाम सारखे नुकसान भरपाई करणारे वर्तन समाविष्ट असते? बघा ऑप्शन. ऑनोरेक्सिया नर्व्होसा 2, पिका 3, अतिचंचलता अवस्था 4, बुलिमिया नर्व्होसा. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4, बुलिमिया नर्व्होसा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणता विकार 2 किंवा अधिक भिन्न व्यक्तिमत्व अवस्थांच्या उपस्थितीने दर्शवला जातो, ज्यामध्ये बहुतेकदा स्मृती अंतर असते? ऑप्शन बघा. बायपोलर डिसऑर्डर 2, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर 3, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर 4, स्किझोफ्रेनिया. याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर.
प्रश्न क्रमांक 55, माहितीपूर्ण संमतीच्या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे याचा वापर करणे. बघा ऑप्शन. 1 प्रश्नावली, 2 निरीक्षण तंत्र, 3 एक साध्या भाषेतील पत्रक, 4 वैयक्तिक मुलाखत. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 एका साध्या भाषेतील पत्रक. प्रश्न क्रमांक 56, माहिती विश्लेषणासाठी अनेक जवळून संबंधित ऑपरेशनची आवश्यकता असते, जसे की श्रेणीची स्थापना, कोडिंग, सारणीबद्धता आणि नंतर सांख्यिकीय निष्कर्ष काढणे. कच्च्या माहितीवर या श्रेणीचा वापर वर वर्णन केलेल्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणती क्रिया योग्य आहे. ऑप्शन बघा तुमच्या समोर. संपादन, 2 ग्रहितिक निर्मिती, 3 साहित्य समीक्षा, 4 प्रायोगिक हाताळणी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 संपादन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57, खालीलपैकी कोणता रोग प्रामुख्याने मांजरीडरे पसरणाऱ्या परजीवीमुळे होतो. ऑप्शन बघा. ऑस्टिओपोरोसिस, 2 टॉक्सोप्लाझोमोसिस, 3 कापोसीचा सार्कोमा, 4 मेंदूज्वर. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 टॉक्सोप्लाझोमिस. प्रश्न क्रमांक 58, ज्या देशामध्ये क्षयरोग सामान्य आहे तेथे बालकांच्या बहुतेकदा खालील लसी दिले जातात. ऑप्शन बघा. मेनिंगोकोकल कंजुगेट किंवा मेन ACWY लस, 2 डेंग्वेक्सिया लस, 3 बेसिल कॅमलेट ग्युरिन BCG लस, 4 MMR लस. याच्यापैकी योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बेसिल कॅमलेट ग्युरिन BCG लस हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59, चेन व्हॅक्सिनच्या सामाजिक कल्याणाच्या संकल्पनेत कोणत्या 2 प्राथमिक कार्याचा समावेश आहे. बघा ऑप्शन तुमच्या समोर. 1 मूलभूत एकक म्हणून कुटुंबाला बळकटी देणे आणि वैयक्तिक क्षमता सक्षम करणे, 2 सरकारी वित्तपुरवठा आणि कायदेशीर संरक्षण, 3 धर्मादाय देणगी आणि राज्य हस्तक्षेप, 4 शहरी नियोजन आणि ग्रामीण एकात्मता. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत एकक म्हणून कुटुंबाला बळकटी देणे आणि वैयक्तिक क्षमता सक्षम करणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा 60, प्रश्नावली किंवा वेळापत्रक निवडण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा आहे. बघा मित्रांनो, DMRच्या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक तुमच्यासाठी आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करताना जे MCQ आहे ते MCQ प्रश्न तुमच्या लक्षात राहणे अपेक्षित आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विविध रेफरन्स नोट्स ह्या वाचाव्या लागतील. ऑप्शन बघा. अभ्यासाचे बजेट, 2 नमुन्याचा आकार, 3 गृहीतकाची स्पष्टता, 4 प्रतिसादकर्त्याची साक्षरता पातळी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 प्रतिसादकर्त्याची साक्षरता पातळी हे याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.